नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक यासाठी जर बघितलं तर बघा तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता जे कोणी उमेदवार कार्यकारी सहाय्यक या पदासाठी निवड झालेले आहेत, त्यांच्यासाठी जर बघितलं तर बघा कागदपत्र पडताळणीकरिता सूचनापत्र जाहीर करण्यात आलेलं आहे, की त्यांना कोणत्या दिवशी बोलवण्यात येत आहेत. याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. त्यासोबत बघा कार्यकारी सहाय्यक याची वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि बघा एनसीएल उमेदवार जे कोणी असतील त्यांच्यासाठी प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याची पण अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. तर चला आपण जी संपूर्ण अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जर बघितलं आपण सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, जे की कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आहे. यामध्ये जर बघितलं बघा सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकूण 1825 उमेदवारांची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड याद्या सूचना पत्रासह जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे 8/4/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत रिक्त ठेवण्यात आलेली आहे. बघा जे 21 उमेदवार आहेत ते उपलब्ध न झाल्याने ते जे रिक्त पदे ठेवण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये जे टोटल जे 1825 उमेदवारांची जे रिझल्ट आहे तो लागलेला होता. आता यांना जे आहे तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे, जे की बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या पडताळणी दिनांक 5/5/2025 ते दिनांक 9/5/2025 या कालावधीमध्ये खालील नमूद ठिकाणी जे की 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात येणार आहे. मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. आता जर बघितलं आपण सर्वात आधी जर बघा तुम्हाला इथं कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहायचे ठिकाण तुम्हाला इथे दिसून येणार आहे. जे की तुम्ही इथं बघू शकता मुंबई पब्लिक स्कूल, भवानी शंकर रोड, ब्राह्मण सेवा मंडळ जवळ, दादर, मुंबई आणि ह्यात पिनकोड तुम्हाला दिसून येणार आहे 400028. आता जर खाली जर बघितलं आपण तर बघा तात्पुरती निवड यादी प्रवर्ग तुम्हाला इथे दिसून येणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर खुला प्रवर्ग दिसणार आहे तुम्हाला, जे की तुम्ही इथं बघू शकता. खुला प्रवर्ग म्हणजेच की ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी जर बघितलं तर ही तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा प्रवर्गनिहाय निवड यादीतील खालील अनुक्रमांक वरील उमेदवार जे की बघा सर्वात आधी जर बघितले आपण तर 1 ते 200 पर्यंत, त्यानंतर बघा 201 ते 400 पर्यंत अशा उमेदवारांची संख्या तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता दिनांक जर बघितली आपण तर 5/5/2025 या तारखेला यांना बोलवण्यात आलेलं आहे. प्रत्येकाचा वेळ सारखा नाही आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर 1 ते 200 या विद्यार्थ्यांना जर बघितलं 9:30च्या दरम्यान तुम्हाला बोलवण्यात येणार आहे आणि 201 ते 400 या विद्यार्थ्यांना 1:30च्या दरम्यान बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा अनुसूचित जातीसाठी जर बघितलं तर 1 ते 94 पर्यंत इथे बोलवण्यात आलेलं आहे. टोटल जी संख्या आहे तुम्हाला 94 इथे दिसून येणार आहे. त्यानंतर बघा जे दिनांक आहे तुम्हाला 6/5/2025 आणि वेळ जी आहे सकाळी 9:30 वाजता तुम्हाला इथे दिसून येणार आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. जर का तुम्हाला कॅटेगरी वाईज जाणून घ्यायचं असेल तर बघा BMCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा. त्यावरती तुम्हाला कॅटेगरी वाईज रिझल्ट दिसून येणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला डाउनलोड करता येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला ते PDF तुमच्यापर्यंत शेअर करेल. तुम्ही संपूर्ण माहिती यामध्ये बघू शकता की अनुसूचित जमातीसाठी जर बघितलं तुम्ही तर 1 ते 129 पर्यंत 129 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे, जे की 6 ते 5 म्हणजे 6/5/2025 ला 1:30 वाजेच्या दरम्यान. आता ही जी प्रक्रिया आहे ते बघा 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत चालणार आहे, जे की तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज बघू शकता. सर्वात आधी बघितलं आपण तर बघा खुला प्रवर्ग म्हणजेच की ओपन कॅटेगरीसाठी, त्यानंतर बघा तुम्हाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती म्हणजेच की बघा NT-अ, NT-अ, NT-ब, NT-क, NT-ड अशा तुम्हाला जाती दिसणार आहे, म्हणजेच की कॅटेगरी दिसणार आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे, तुम्ही हे बघू शकता. आता ही जी PDF आहे मी माझ्या सविस्तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. जेणेकरून ज्या कोणा विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहिती नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आता बघा कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता सर्वसाधारण आवश्यक सूचना जे की यामध्ये दिलेल्या आहे की कोणकोणत्या सूचना आहेत उमेदवाराकरिता जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहतील. सर्वात आधी जर बघितलं तर बघा उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी मधील प्रिंट तसेच परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. बघा जेव्हा तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याची हार्ड कॉपी आणि परीक्षेच्या प्रवेशपत्राची छायांकित प्रत इथं सादर करणे आवश्यक आहे. तसेच फोटो असलेले ओळखपत्र उदाहरणार्थ म्हणजेच की आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे तुम्ही दिलेले आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. आता बघा
सोबतच तुम्हाला सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये परिपूर्ण माहिती निळे किंवा काळे बॉलपेनद्वारे ठळक अक्षरामध्ये नमूद करून सदर अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे. जे की मी तुम्हाला खाली दाखवणार आहे की अर्ज कशाप्रकारे आहे आणि तो अर्ज तुम्हाला भरून सोबत न्यायचा आहे. आता तुम्हाला समोर मी व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे. त्यानंतर बघितलं आपण तर बघा माध्यमिक शालांत परीक्षा गुणपत्रक व माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेला आहे. आता बघा आणखी जर बघितलं आपण तर मराठी व इंग्रजी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र, जे की बघा तुमचं इंग्रजी किंवा मराठी 30 शब्द प्रति मिनिट 40 शब्द प्रति मिनिट जे काही झालेले असेल त्याचं तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. यामध्ये क्लिअरली ते मेन्शन केलेलं आहे. आणि MSCIT सर्टिफिकेट उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा जर का तुम्ही BE इंजिनिअरिंग म्हणजेच की कॉम्प्युटर तुमचा सब्जेक्ट असेल विषयामध्ये तर तुम्हाला लागणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा नसेल त्यांना MSCITचं सर्टिफिकेट लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितलं तुम्ही तर संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच सदर सर्व कागदपत्रांचे स्वसाक्षांकित छायांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणते दाखले लागणार आहे. आणि ही जी माहिती आहे तुम्ही सविस्तर जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंटच्या वेळी काही अडचणी यायला नको. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे, ती तुम्ही सविस्तर वाचून घ्याल. आता बघा तो अर्जाचा प्रक्रिया म्हणजेच की अर्जाचा नमुना कशाप्रकारे दिलेला आहे तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन 2024 कागदपत्रे पडताळणीकरिता अर्जाचा नमुना, जो की तुम्हाला इथे दिसून येणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा इथे तुम्हाला फोटो दिसून येणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा निवड यादी प्रवर्ग म्हणजेच की कोणत्या कॅटेगरीनुसार म्हणजे तुम्ही निवड झालेले आहे. त्यानंतर निवड क्रमांक, गुणवत्ता क्रमांक असा आहे म्हणजे तुम्हाला इथे द्यायचा आहे. ऑनलाईन अर्जाचा क्रमांक, ऑनलाईन अर्जानुसार संपूर्ण नाव जे की बघा तुम्हाला आडनाव सर्वप्रथम लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर इंग्रजीमध्ये पण तुमचं नाव टाकायचं आहे आणि जर तुमच्या नावात काही बदल झालेले असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला इथे दिसून टाकायचे आहे. वडिलांचे पतीचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, कायम पत्ता, ईमेल, भ्रमणध्वनी क्रमांक, लिंग, पुरुष आहात, स्त्री आहात, जे काही असेल ते तुम्ही टाकायचे आहे. त्यानंतर बघा उमेदवाराचा स्वतःचा जात प्रवर्गासमोर असे चिन्ह करा. जे काही तुमची जात आहे ती तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे जे काही तुमची जात असेल. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा कास्ट कॅटेगरी अप्लाइंग, जे की तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता आणि आरामात भरू शकता. ही जी हा जो तुम्हाला अर्जाचा विहित नमुना दाखवला गेलेला आहे, हा तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाचाल तेव्हा तुम्हाला लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ही अर्जाचा नमुना तुम्ही शांततेत आणि आरामात भरून घ्याल. तर बघा आता तुम्हाला मी दाखवतो की NCL जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं ते प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल माहिती देणार आहे. त्यासोबत बघा आता बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागू शकते हे पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणून व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर चला मी तुम्हाला NCLचे जे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आता बघा तुम्हाला इथं शुद्धीपत्रकबद्दल माहिती दिलेली आहे की जे की बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन 2024 अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रे इतर कागदपत्रांची पडताळणी कार्यक्रमाबाबत उमेदवारीकरिता सूचनापत्र इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जे की तुम्ही इथं बघू शकता. महत्त्वाचा पॉईंट जर बघितला आपण तर बघा इथं दिलेलं आहे की अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे म्हणजेच की नॉन क्रिमिनल सक्षम अधिकाऱ्याचे सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षामध्ये वैध असलेले प्रमाणपत्र आणि सदर प्रमाणपत्राचे 3 छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. आता बघा याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे, जे की तुम्हाला हा संपूर्ण महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील संबंधित उमेदवारांनी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्याकरिता सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले उमेदवारांचे सन 2024 ते 25 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि सदर प्रमाणपत्र 3 छायांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. बघा अनुसूचित जाती जमाती ओपन आणि EWS हे जी कॅटेगरी वगळता जे अन्य काही मागासवर्गीय कॅटेगरीला राहतात त्यांच्यासाठी जर बघितलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे की 2024 आणि 25 या वर्षामधील असावे, जे की तुमच्याकडे असेलच आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांकडे नसेल तर त्यांनी ते लवकरात लवकर काढून घ्यावे याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे. जे की बघा सन तुम्हाला 2024-25 यामध्ये लागणार आहे. वेटिंग लिस्टसाठी जर बघितलं आपण तर वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागू शकते तर बघा ही जी डॉक्युमेंट प्रोसेस आहे 9 तारखेपर्यंत चालू असणार आहे.
आणि जशी डॉक्युमेंट प्रोसेस समाप्त होणार, तर काही विद्यार्थ्यांचे जर बघितलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर रिजेक्शन होऊ शकते. कारण की प्रत्येकाजवळ ओरिजिनल डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांजवळ डॉक्युमेंट ओरिजिनल नसतील, तर ते अपात्र पण ठरू शकतात. म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर वेटिंग लिस्ट पण तुम्हाला काही दिवसानंतर लगेच दिसून येणार आहे. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलवरती अपडेट राहा. जशी तुम्हाला मला माहिती मिळते याबद्दल, तर मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलद्वारे किंवा Telegramद्वारे कळविण्यात येणार आहे. म्हणून चॅनलवरती नेहमीच अपडेट राहा. आता बघा, जशी काही माहिती माझ्यापर्यंत येते मी तुमच्यापर्यंत शेअर करतो, म्हणून चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, अशी आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.